बॅनर्जी यांनी स्वतः स्थापन केलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षावरची त्यांची पकड सैल होताना दिसतेय। तृणमूल काँग्रेसमधील बंडखोरीनं दीदींच्या नेतृत्वाला आव्हान दिलं, पण आता खुद्द बंडखोर आमदारांमध्येच उभी फूट पडल्याचं दिसतंय। ममता बॅनर्जी फक्त मार्गदर्शक म्हणून चालणार नाहीत असा थेट इशारा बंडखोर आमदारांनाच दिलाय आणि यामुळे बंगालच्या राजकारणात खळबळ उडालीय। त्यामुळे दीदींचा गेम होणार की त्या वाचणार, जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्यात आता एक मोठा आणि अनपेक्षित असा ट्विस्ट आलाय। पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले ऋतुव्रत बॅनर्जी आणि संदीपान सहा यांच्या नेतृत्वाखालील तब्बल 60 आमदार हे बंडखोर झाले। या गटानं विधानसभा अध्यक्षांकडून ऋतुव्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्ष नेते म्हणून मान्यताही मिळवली आहे। मात्र आता बंडखोर गटातच नेतृत्वाच्या मुद्द्यावरून तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत। हावडा जिल्ह्यातील पांचला मतदारसंघातील तृणमूलचे बंडखोर आमदार गुलशन मलिक यांनी एक खळबळजनक विधान केलं। मलिक यांनी स्पष्ट म्हटलंय की जर ममता बॅनर्जी फक्त मार्गदर्शक म्हणून काम करणार असतील आणि मुख्य नेतृत्व सोडणार असतील तर ते आम्हाला अजिबात मान्य नाही। ममता बॅनर्जी याच आमच्या मुख्य नेत्या आहेत आणि राहतील। मलिक यांच्या या दाव्यानुसार हावडा जिल्ह्यातील 5 ते 6 आमदारांशी त्यांनी या विषयावर चर्चा केली आहे आणि बंडखोर गटाच्या बैठकीत सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता। सुरुवातीला बंडखोर गटातील प्रमुख नेत्यांनी ममता बॅनर्जी फक्त मार्गदर्शक असतील असं म्हटलेलं, पण आता याच बंडखोर गटातील एका मोठ्या वर्गानं ममता बॅनर्जींना फक्त मार्गदर्शक नाही तर मुख्य नेता म्हणून स्वीकारण्याचा आग्रह धरल्यानं याच बंडखोरांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ सुरू झाली। निवडणूक निकालानंतर अवघ्या काही दिवसातच पक्षाच्या 80 पैकी तब्बल 60 आमदारांनी ममता बॅनर्जींच्या निवासस्थानी आयोजित बैठकीला दांडी मारली आणि यानंतर पक्षातून हकालपट्टी झालेले ऋतुव्रत बॅनर्जी आणि संदीपान सहा यांनी बंडखोरांचं नेतृत्व स्वीकारलं। त्यांनी 58 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांना देऊन ऋतुव्रत बॅनर्जींना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता देण्याची मागणी केली होती। विधानसभा अध्यक्षांनी या मागणीला मान्यता दिल्यानं ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात होता। काही राजकीय विश्लेषकांनी तर याला महाराष्ट्र पॅटर्नची उपमा सुद्धा दिली, जिथे सत्ताधारी पक्षात फूट पडून सरकार बदललं होतं। खरं तर पक्षावरची पकड ही ढिल्ली होत असल्याचं पाहून आता माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या स्वतः मैदानात उतरल्यात। या सगळ्यात मोठ्या फुटीला रोखण्यासाठी त्यांनी वैयक्तिक पातळीवर अनेक बंडखोर आमदारांशी थेट फोनवर संपर्क साधला आणि त्यांना पुन्हा पक्षात परत येण्याचं आवाहन सुद्धा केलंय। पक्षावर नियंत्रण गमावण्याची चिन्ह दिसत असतानाच ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी 5 जूनला त्यांच्या कालीघाट इथल्या निवासस्थानी सगळ्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। या बैठकीला किती आमदार उपस्थित राहतात यावरच आता तृणमूल काँग्रेसचे हे पूर्ण भवितव्य हे अवलंबून असणार आहे। या घडामोडींमध्ये गुलशन मलिक यांच्यासारख्या आमदारांना थेट बंडखोरांच्या भूमिकेलाच आव्हान दिल्यानं ममता बॅनर्जींना काही प्रमाणात दिलासा सुद्धा मिळालाय। याचा अर्थ बंडखोर गट हा पूर्णपणे एकसंध नसून त्यांच्यात सुद्धा मतभेद सुरू आहेत। ममता बॅनर्जी याच संधीचा फायदा घेऊन पक्षातील दुरावलेल्या आमदारांना परत आणण्याचा प्रयत्न करतायत। हे बंडखोर आमदार पुन्हा ममता दीदींच्या बाजूने येतात का किंवा ते भाजपमध्ये किंवा इतर कोणत्याही पक्षात सामील होतात का हे पाहणं खरं तर भविष्यात महत्त्वाचं ठरणार आहे। तृणमूल काँग्रेसमध्ये सुरू असलेली ही अंतर्गत धुसफूस ही फक्त पक्षापुरती मर्यादित नाहीये, तर याचा परिणाम हा संपूर्ण पश्चिम बंगालच्या राजकारणावर सुद्धा होणार आहे। एका बाजूला ममता बॅनर्जी आपल्या पक्षाला वाचवण्यासाठी धडपडतायत, तर दुसरीकडे विरोधक या परिस्थितीचा फायदा घेण्याच्या तयारीत दिसतायत। जर बंडखोर आमदारांमध्ये अधिक फूट पडली आणि ते विखुरले तर ममता बॅनर्जींना काही प्रमाणात राजकीय स्थैर्यही मिळू शकतं। मात्र जर बंडखोरांनी एकत्रित येत आपली भूमिका अधिक कठोर केली तर ममता बॅनर्जी यांच्या अडचणी मात्र वाढू शकतात। येणाऱ्या काही दिवसात पश्चिम बंगालच्या राजकारणात आणखी नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतील। ममता बॅनर्जींची आजची बैठक ही बंडखोर आमदारांची पुढची रणनीती आणि विधानसभा अध्यक्षांची भूमिका हे सगळं बंगालच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवेल। पश्चिम बंगालच्या राजकीय भूकंपाबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही फूट योग्य आहे का? ममता बॅनर्जी आपला पक्ष वाचवू शकतील का की बंडखोर गट आणखी मोठं आव्हान उभं करेल? तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।